कुणाल बारपट्टे यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या विमानामध्ये पिंपरी चिंचवडमधल्या निगडीतील कुणाल बारपट्टे हा 28 वर्षाचा जवान आहे, तोही बेपत्ता झालेला आहे। निगडीतील त्याचं हे घर आहे, याच ठिकाणी तो लहानाचा मोठा झाला आहे। त्याच्या लग्नाचीही काही दिवसांपूर्वीपासून बोलणी सुरू होती, त्याचमुळे त्यांच्या घराचं जे आहे ते सुशोभीकरण करण्याचं कामही सुरू आहे। आपण पाहू शकताय सध्या हे घर बंद आहे। कुणाल बेपत्ता झाल्याची बातमी जशी येऊन धडकली तेव्हापासून कुणालचे आई वडील जितेंद्र बारपट्टे असतील आणि विद्या बारपट्टे ह्या ज्या आहेत त्या कुणालचे मामा दिनेश पाटील यांच्याकडे गेलेल्या आहेत। पुण्यामध्ये ते राहतात, पण या घटनेनंतर निगडी परिसरातील लोकांना जो आहे तो मोठा धक्का बसलेला आहे। कुणाल लहानाचा मोठा या नागरिकांसमोर झालेला आहे। नेमका कुणालचा स्वभाव कसा आहे आणि नेमकी त्याच्याविषयी भावना काय आहे तिथल्या नागरिकांच्या, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। त्यांच्या आईशी तुमचं खूप मैत्रीपूर्ण संबंध आहेत, काय सांगाल? तुम्ही कसं ओळखता आणि एकूण कुटुंबाविषयी कुणालविषयी काय माहिती? बारपट्टे फॅमिली ही 30 वर्षापासून मी त्यांना ओळखते। LIG कॉलनीमधील एक चांगल्या पद्धतीचं कुटुंब असून मनमिळावू कुटुंब आहे आणि कुणाल हा मुलगा एक सामाजिक गुण असलेला मुलगा आहे। आणि आज ही जी बातमी आम्हाला कळाली LIG मधील प्राधिकरणातील लोकांना, एक मोठी धक्कादायक बातमी आहे। बारपट्टे फॅमिली गेली 28 वर्ष इथे राहते, म्हणजे त्याच्या जन्मापासूनच ते इथे राहतात। लहानपणापासून आम्ही अगदी मित्र आहोत एकमेकांचे आणि त्याचा स्वभाव म्हणजे शांत सुस्वभावी एकदम सिन्सिअर मुलगा होता। आणि अचानकच आम्हाला ही बातमी टीव्हीवरनंच कळली। त्या दिवसापासून आम्ही इथले सगळे नागरिक शॉकमध्ये आहोत। तो लवकर सुखरूप परत यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। एकंदरीतच आपण पाहू शकताय की कुणाल जो आहे तो इथल्या सर्वांचा लाडका आणि मनमिळावू स्वभावाचा एक तरुण आहे। त्याच्या लग्नाची नुकतीच बोलणी सुरू झालेली होती। गेल्या महिन्यात तो या ठिकाणी आला होता, राहिला होता आणि अशा आनंदाच्या वातावरणामध्ये त्याचं कुटुंब असताना अचानकपणे तो बेपत्ता असल्याची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसलेला आहे। तो सुखरूप परत यावा अशी सर्वांची आशा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।